जरा यायला उशीर झाला, मी त्याबद्दल माफी मागतो. कारण आजच आमच्या पार्टीचं प्रदेशची बैठक होती, पहिलीच मीटिंग होती आणि काल साहेबांच्या सोबतच यायचं ठरलं होतं, पण म्हणलं आज प्रदेशची पण मीटिंग करावी आणि आज इकडे जावं. परत हेलिकॉप्टर मध्ये बसायची भीती, कारण साहेबांचे चिरंजीव माझ्या शेजारी होते सुजय साहेब, ते म्हणले मी आता हेलिकॉप्टर विमान वापरायचं बंद केलंय, माझ्या पोटात गोळा झाला. आता म्हणलं जायचं कसं, तर म्हणलं आता जतला पाणी येणार आहे आणि त्यामुळं जत साठी मागे बघायचं नाही, वाटतं ते झालं तरी जतला पाणी पोहोचवल्याशिवाय आपण राहायचं नाही, या भावनेतून आम्ही आलोय. साहेब तुम्ही आणि आमचं सातत्यानं तुम्ही ऐकून घेता त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. कॉन्ट्रॅक्टरचं आभार आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात. मला जरा यायला उशीर झाला, मी त्याबद्दल माफी मागतो. कारण आजच आमच्या पार्टीचं प्रदेशची बैठक होती, पहिलीच मीटिंग होती आणि काल साहेबांच्या सोबतच यायचं ठरलं होतं, पण म्हणलं आज प्रदेशची पण मीटिंग करावी आणि आज इकडे जावं. परत हेलिकॉप्टर मध्ये बसायची भीती, कारण साहेबांचे चिरंजीव माझ्या शेजारी होते सुजय साहेब, ते म्हणले मी आता हेलिकॉप्टर विमान वापरायचं बंद केलंय, माझ्या पोटात गोळा झाला. आता म्हणलं जायचं कसं, तर म्हणलं आता जतला पाणी येणार आहे आणि त्यामुळं जत साठी मागे बघायचं नाही, वाटतं ते झालं तरी जतला पाणी पोहोचवल्याशिवाय आपण राहायचं नाही, या भावनेतून आम्ही आलोय. साहेब तुम्ही आणि आमचं सातत्यानं तुम्ही ऐकून घेता त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. कॉन्ट्रॅक्टरचं आभार आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात.